राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा देशाच्या सुप्रियाताई, राजेश टोपे ज्यांचा प्रवेश या ठिकाणी आज होतोय आणि त्यांचे असंख्य सहकारी इथं आलेत, ते माजी आमदार माननीय सुधाकर भालेराव साहेब, बसवराज पाटील, मेहबूब शेख, संजय शेट्टे जिल्हाध्यक्ष, शिवाजीराव मुळे, पंडित कांबळे आमचे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार विजयराव गव्हाणे आमच्या परभणीचे जिल्हाध्यक्ष, आमदार माजी आमदार धर्माजी सोनकवडे, या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या नाशिकचे आमचे ज्येष्ठ नेते आणि नाशिक शहराचे अध्यक्ष गजानन शेलार, लक्ष्मण मंडालेजी, गोकुळ पिंगळेजी, श्रीराम पाटीलजी, या निमित्ताने उपस्थित असणारे युवक अध्यक्ष भरत सूर्यवंशी, आपले जिल्ह्याचे कार्याध्यक्ष युवकांचे चंदन पाटील नागराळकर, नाशिक जिल्ह्याचे युवक अध्यक्ष श्याम हिरेजी, या निमित्ताने उपस्थित असणारे प्राध्यापक माधव गंगापुरे, रेखाताई कदम, सोमेश्वर कदम, मदनराव काळे, आज सुधाकर भालेराव साहेबांच्यावर इथं प्रवेश करणारे व्यंकटराव पाटील, प्रल्हादराव सूर्यवंशी, बसवराज काळे, भारतीय जनता पक्षाचे तिथले तालुका अध्यक्ष राजेंद्र केंद्रे, वसंत शिरसे, लक्ष्मीकांत पाटील, संदीप कुलकर्णी, शिल्पाताई इंगळे, रमाताई वाघमारे, ॲडव्होकेट बालाजी कारभारी, ॲडव्होकेट श्याम कांबळे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या वर्षा राणी, आरतीताई, या निमित्ताने उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, देवळाली विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातून आलेले आणि लातूर जिल्ह्यातून आलेले आपण सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आज 2 प्रवेशाचे कार्यक्रम होते, पण पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्यांनाही या कार्यक्रमात वरच्या बाजूला बरेच नाशिक जिल्ह्यातले बसलेले आहेत आणि लातूर जिल्ह्यातला हा एकत्रित कार्यक्रम आपण करतोय। आज सुधाकर भालेराव यांच्यावर आमची बऱ्याच दिवसापासून लक्ष होतं आणि त्या मतदारसंघात आमच्या सहकाऱ्यांची चलबिचल ही आत्ता नाही 2-2.5 वर्षापासून लक्षात आलेली आणि म्हणून कोणीतरी स्थिर आणि विचाराचा पक्का माणूस आम्ही हुडकत होतो आणि साहजिकच सुधाकर भालेराव 10 वर्ष विधानसभेत काम करणारे आहेत। त्यांनी मातंग समाजाचं देखील नेतृत्व महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। असंख्य मातंग समाजाचे कार्यकर्ते त्यांनी जोडलेले आहेत आणि त्यामुळं नुसत्या आपल्या उदगीरपुरता हा मर्यादित निर्णय नाही, तर महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणचे त्यांनी संघटन वेगळं निर्माण केलेलं आहे। त्या संघटनेचे जनाधार मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रभर त्यांनी जोडलेले आहेत आणि ते जोडलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील आज त्यांनी आवाहन करून आपल्यावर केले। पंडित कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। पंडित कांबळे आमच्या सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत। महाराष्ट्रभर फिरतायत, प्रचंड कष्ट करतायत, त्यांना काही मान मर्यादा काही लागत नाही, सगळीकडे फिरतायत। मी त्यांना म्हटलं आज उपस्थित राहावा, कारण सुधाकर भालेरावांच्या सारखा एक मोठा नेता आपल्या पक्षात येतोय, ज्याच्यामुळे आपल्या पक्षाची प्रचंड ताकद या भागातली वाढणार आहे। मला आठवतं पवार साहेबांनी 19 सालचं मंत्रिमंडळ तयार होताना सामाजिक न्याय खातं अतिशय आग्रहानं मागितलेलं होतं आणि उद्देश हा होता की सामाजिक न्याय खात्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मागे राहिलेल्या घटकांच्यासाठी विशेष असे परिश्रम आपण घेऊया। काही अंशी शक्य झालं, काही अंशी राहून गेलं, पण पवार साहेबांचं महाराष्ट्रातल्या मागासलेल्या सगळ्या जाती जनजाती ज्या आहेत
त्यांच्या विकासासाठी आपण काय करतोय, अल्पसंख्याक विभागाचा डिपार्टमेंट देखील पवारसाहेबांनी आग्रहानं त्यावेळी मागून घेतलं. या दोन्ही विभागामध्ये कसं काम करता येईल याच्यासाठी पवारसाहेबांनी त्यावेळी विशेष लक्ष घातलेलं होतं. शेवटी ज्यांच्यावरती जबाबदारी दिलेली होती त्यांनी काम करण्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण पवारसाहेबांचा सामाजिक न्याय विभागात आणि अल्पसंख्याक विभागात भर एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की दुसरी कुठली खाती नसली तर ही खाती असली पाहिजेत आपल्या पक्षाकडे. ही भूमिका पवारसाहेबांनी 19 साली घेतलेली मी फार जवळून बघितलेली. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट आज पवारसाहेबांशी संबंधित आहेत. वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या सामाजिक संघटना ज्या दलित वर्गासाठी काम करतात त्याही पवारसाहेबांशी आज संलग्न होण्याचा प्रयत्न करतात. पण आमच्या पक्षात एक भारदार आणि जोरदार व्यक्तिमत्व असण्याची गरज होती. आणि आज सुधाकर भालेराव साहेब तुमच्यामुळं आम्हाला एक प्रभावी असा वक्ता आणि नेता आज या निमित्तानं मिळतोय. तुमचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. तुम्ही ज्या इलाक्यातून आलेला आहात त्या इलाक्याकडे अलीकडे फार आमचं लक्ष आहे. कारण गद्दारीचा नामशेष करण्यासाठी तुम्हाला आम्ही आज या ठिकाणी विश्वासानं जबाबदारी दिलेली आहे. मराठी माणसाला सगळ्या गोष्टी सहन होतात पण फसवलेलं सहन होत नाही. सामान्य माणसाच्या मनामध्ये कोणी फसवलं तुम्ही त्याच्यावर सोन्याच्या नोटांचा वर्षाव करा, माणूस बदलत नाही. मराठी माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सूर्याजी पिसाळ या नावाबद्दल जी प्रचंड राग महाराष्ट्रात आहे तो त्या कारणानं आहे कारण मराठी माणसाला गद्दारी केलेली फसवलेलं कधी आवडत नाही. आणि म्हणून तुमच्यावर एक विशेष जबाबदारी आम्ही सगळ्यांनी विश्वासानं टाकलेली आहे की तुम्ही त्या ठिकाणी विजय खेचून आणाल आणि गद्दारांना योग्य ते प्रायश्चित्त देण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी कराल. लातूर जिल्ह्याशी साहेबांचा जवळचा संबंध आहे. मगाशी सुप्रियाताईंनी भाषणात सांगितलं, मी जास्त वेळ घेणार नाही, बराच वेळ हा कार्यक्रम चालू आहे. पण सुधाकर भालेराव साहेबांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना अनेक भारतीय जनता पक्षातले पदाधिकारी देखील आज तिथे आणलेले. मी त्या सर्वांना पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आश्वस्त करू शकतो करेन की आपण सगळ्यांनी बसून मिळून मिसळून त्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या त्या पद्धतीचा सन्मान देण्याचं काम आपण सगळ्यांनी त्या जिल्ह्यात शिवाजीराव केलं पाहिजे. बसवराज पाटील साहेब तुम्ही त्याची काळजी घ्या. आपल्याला एक मोठी संघटना या निमित्तानं आपल्याबरोबर येते त्यामुळे जिल्हा अध्यक्षांनी याची नोंद घ्यावी आणि आपल्याला त्या सर्वांना आपल्या बरोबरीच्या नात्यानं वागवण्यासाठी त्यांना आपण नवीन आलोय असं कधी वाटता कामा नये आणि त्यांना सन्मान योग्य पद्धतीने देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. आज अनिल देशमुख साहेबांचे मी मनपूर्वक या ठिकाणी ते कार्यक्रमाला आले याबद्दल त्यांचं स्वागत करतो. पण लातूर जिल्ह्यात मी पवार साहेबांनाही विनंती करेन की ऑगस्ट महिन्यात कधी त्यांनी वेळ द्यावा आणि एक मोठा आता काय मी भालेराव साहेबांना सांगितलं की या आधी प्रवेश करू आणि प्रवेश केल्यानंतर मोठा कार्यक्रम करू. त्याप्रमाणे मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करेन, मी इथं जास्त लांबडं भाषण करण्यापेक्षा तिकडं मैदानात जास्त भाषण करणं योग्य. पवार साहेबांनी योग्य वेळ द्यावा आणि आपल्याला विनायकराव पाटील साहेब आज आले नाहीत कारण त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी आज आहे. पण विनायकराव पाटील साहेबांच्याही मतदारसंघात आणि उदगीरला देखील आपल्याला उदगीर आणि अहमदपूर या 2 ठिकाणी जायचंय. आदरणीय पवार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी योग्य तो वेळ द्यावा. दुसरा प्रवेश झालेला आहे तो म्हणजे लक्ष्मण मंडाले आणि आमचे अशोकराव पारडे यांनी नाना शेलार आणि गोकुळ पिंगळे आलेले आहेत. त्यांनी देवळाली मतदारसंघ जो नाशिक जिल्ह्यातला आहे तिथल्या अनेक मान्यवरांना आज या ठिकाणी प्रवेश देण्यासाठी आणलेलं आहे. मनसेचे तिथले तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत प्रकाश धोंगडे, आपल्या पक्षातून बाहेर गेलेले अजित पवारांच्या बरोबर तिकडे गेलेले असे शशिकांत भैरू ढिकले हे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवळाली विधानसभेचे आहेत.
तिथले सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिकडे गेलेले गंगा माळुंगे गावचे मनोहर खोडे आहेत, तालुका उपाध्यक्ष तिकडे गेलेले संतोष कांडेकर आहेत, देवीदास चव्हाण तिकडचेच त्या पक्षात गेलेले आहेत, युवक नेते आमचे अजित तिदमे आहेत, त्याचबरोबर तालुका उपाध्यक्ष सोमनाथ आडके आहेत आणि निखिल दाते देखील आहेत, त्याचबरोबर तालुका उपाध्यक्ष दुसरे शरद पोखळे आहेत, त्याचबरोबर सोशल मीडियाचे गटप्रमुख पळसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महेश अनवट आहेत, शिवाजी रहाडे आहेत सोसायटीचे, असे अनेक मान्यवर जे आपल्याबरोबर काम करत होते पण मधल्या काळात काही गैरसमजुतीनं तिकडे गेले, त्या सर्वांचंच मी स्वागत करतो. शिवसेनेचे तळेगावचे, वडनेरचे आणि ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजीराव हंडोरेजी असे सगळे मान्यवर आहेत, त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. हा दुसरा मतदारसंघ आहे देवळाली विधानसभा की जो आपल्याला काही झालं तरी जिंकून घ्यायचं आहे आणि त्यामुळं मंडालेजी आपण सगळ्यांना इथं संघटित करून घेऊन आलात, त्याबद्दल तुमचं स्वागत. या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागच्या विधानसभेनंतर माझ्याकडे तक्रार केलेली की जरा तिथल्या विधानसभेच्या सदस्यांना दुरुस्त करा म्हणून सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी. आता फाटाफूट झाली, काही लोक परत गेली, आता परत यायला सुरुवात झालेली. त्यामुळं ह्या मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून आणि खास करून पलीकडचा आपल्या बरोबरचा जो गट तिकडे गेलेला त्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाने महाराष्ट्रात फार कमी काळात 99 साली फार चांगलं यश मिळवलेलं होतं आणि यावेळी पण आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं. आम्हाला प्रचार करायलाही वेळ मिळाला नाही, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तुतारी वाजवणारा माणूस हा एवढा गेला, तुतारी एवढी गेली, तुतारीचा प्रभाव एवढा वाढला की आमचे जिथं खासदार निवडून आले तिथं दिंडोरीला 1,03,000 मतं तुतारी नावाच्या वाद्याला लकीत लोकांनी दिली. म्हणजे सांगायचा मतितार्थ हा की बीड सारख्या जिल्ह्यामध्ये तुतारी नावाचं चिन्ह आहे म्हणून 53 का 56,000 मतं गेली. त्यामुळे आपण पिपाणी म्हणतो पण त्या चिन्हाच्या खाली तुतारी लिहिलेलं होतं. त्याच्यासाठी निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज केलेला आहे, त्याची योग्य सुनावणी चालू आहे. पण सांगण्याचा मतितार्थ हा की ही तुतारी आता सुधाकर भालेराव साहेब तुमच्या हातात आम्ही देतोय आणि लातूर जिल्ह्यातल्या ह्या दोन्ही मतदारसंघात आपला प्रभाव कसा निर्माण होईल हे बघण्याचं काम तुम्ही करालच, पण त्याचबरोबर तुमची मदत आम्हाला महाराष्ट्रामध्ये आपल्या समाज संघटितपणाने पवार साहेबांच्या मागे उभा करण्याचं काम केलं पाहिजे. खरं म्हणजे ही जी मागची लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी इकडं आम्ही निवडणूक उभी केली, उमेदवार उभे राहिलेले नव्हते म्हणून इकडं काही फारसं आम्ही फिरकलो नाही. त्या 10 मतदारसंघातच आमचं लक्ष केंद्रित होतं. पण ह्या 10 मतदारसंघापैकी जवळपास 9वी पण सीट आल्यासारखीच आहे. 9 मतदारसंघातल्या जनतेनं पवार साहेबांना उचलून धरलं. मी गेले 35-40 वर्ष राजकारणात आहे, पण एका नेत्याच्या मागं महाराष्ट्रातली जनता एवढी वेड्यासारखी प्रेम करते, एवढी प्रचंड श्रद्धा ठेवून त्यांच्या मागं ठामपणानं उभी राहते, हे कदाचित देशात दुसरं उदाहरण नसेल. आपल्या स्वतःच्या कर्तबगारीवर महाराष्ट्रात पवार साहेबांनी जी माणसं जोडलेली आहेत आणि जी इब्रत कमावलेली आहे, सामान्य माणसाचा विश्वास मिळवलेला आहे, त्या जीवावर आमचे महाराष्ट्रामध्ये 10 पैकी 8 लोकसभेवर निवडून आले. कष्ट त्यांचे आहेत, नावही त्यांचंच आहे आणि त्यांच्या नावामुळं आमचं पुन्हा महाराष्ट्रात 10 पैकी 8 खासदार निवडून आले. आता आमची अपेक्षा आहे येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडी महाराष्ट्रभर निवडून येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांनाच अधिक ताकदीनं काम करण्याची प्रेरणा या लोकसभेपासून मिळेल. आपण सगळ्यांनी कष्ट घेतले तर या राज्यातली महायुतीची घाबरलेलं सरकार आहे
आणि घाबरलेलं सरकार असल्यामुळं आपल्या माहितीसाठी सांगतो, शेवटचाच मुद्दा सांगतो. लोकसभेच्या आधी महाराष्ट्र विधानसभेत एक अर्थसंकल्प सादर करण्यात आला. लोकसभेची निवडणूक झाल्यावर दुसरा अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पात चंद्र मागितला असता तर तो चंद्र या अर्थसंकल्पातनं जनतेला वाटण्याचं काम झालं असतं. 6 लाख काय 20,000 कोटी का 70,000 कोटी रुपयाचं ते बजेट होतं. ते बजेट मंजूर ज्या दिवशी झालं, मंजूर झाल्यावर ते खर्चाला परवानगी लागणारं विनियोजन विधेयक मांडायचं असतं. ते मांडून झाल्यावर 1 मिनिटाच्या आत राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आणखीन 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात 94, 10,000, 15,000 पुरवणी मागण्या म्हणजे काय? बजेट मांडताना जर काही चुकून राहिलं तर ते मांडायचा चान्स त्यावेळी नसतोच. शेवटी पुढच्या ह्याच्यात जूनमध्ये मांडतात, डिसेंबरमध्ये मांडतात. तर पुरवणी मागण्या बजेट मांडल्यावर 1 मिनिटाच्या 94,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या. मांडलेलं बजेट 20,000 कोटी रुपये महसुली तुटीचं मांडलं आणि त्याच्यात भर म्हणून 94,000 म्हणजे 1,14,000 कोटीची महसुली तूट राज्य सरकारकडे आहे. आणि सकल महाराष्ट्राच्या उत्पन्नाच्या घेतलेलं कर्ज किंवा या संबंधातला प्रभाव हा 3% वर नसावा असा संकेत आहे. आता तो 4.3% गेलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे शक्य नाही त्या कमिटमेंट करून या लोकांनी महाराष्ट्राला निवडणुकीपुरतं फसवायचं कार्यक्रम ठरवलेला आहे. आणि ही महाराष्ट्रातल्या कर्ज भरणाऱ्यांची फसवणूक. आज महाराष्ट्रामध्ये MSCB मध्ये 84,000 कोटीच्या थकबाक्या राहिलेल्या आहेत. 84,000 कोटीच्या थकबाक्यात आमची मागणी आहे की महाराष्ट्र सरकारने MSCB जे थकलेले शेतकरी आहेत त्या सगळ्यांची थकबाकी रद्द करायला पाहिजे. ते राहिलं बाजूलाच. आणि म्हणून सांगण्याचा हा विषय नाही आहे आजच्या सभेचा, पण महाराष्ट्राचा आर्थिक बोजवारा उडवण्याचं काम करतायत. जे जमणार नाही त्या कमिटमेंट करतायत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहून लोकजागृती करण्याचं काम करायचंय. आम्ही देखील आमचा जाहीरनामा ज्यावेळी काढू त्यावेळी महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला, आमच्या भगिनींना, सामान्य माणसाला चांगला आणि सक्षम आणि अतिशय उत्तम असा दिलासा देणारा पर्याय आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये लोकांच्या समोर मांडू. पण आज गरज आहे ती आपली संघटना बळकट करण्याची. आणि ती संघटना लातूर जिल्ह्यात बळकट होते, नाशिक जिल्ह्यात बळकट होते. याबद्दल आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या पक्षात हार्दिक स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.